खास बातमध्ये मी निखिला। मराठा आरक्षणाचा निर्णय आता अगदी अंतिम टप्प्यामध्ये आल्याचं सरकारनं म्हटलेलं आहे। विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर हा निर्णय जाहीर होतोय, पण हा निर्णय कायद्याच्या कसोटीवर टिकणार का? या निर्णयाचा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला फायदा होणार का? असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत। लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्लेल्या राज्यातल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आता कुठे जाग आली? तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीत लोकसभेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी त्यांनी आता लोकानुनयी निर्णयांचा सपाटा लावलाय। मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणं हे देखील त्यातलंच एक धोरण। मराठा आरक्षणासाठी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला लढा यशस्वी होण्याची चिन्ह आता दिसू लागलेत, कारण लवकरच मराठा आरक्षणाचं स्वप्न साकार होण्याची चिन्ह आहेत। मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल तर आपण घटनेच्या 16(4) प्रमाणे की आपण जी तरतूद केलेली आहे की मागास वर्ग, सामाजिक आर्थिक शैक्षणिक मागासलेपण याचा सर्वे करून जर मागासलेपणा आहे हा सिद्ध करून दाखवला आणि तो अहवाल बनवून मागासवर्ग आयोगाकडे पाठवला तर त्याचा विचार होऊ शकतो। हे 16(4) प्रमाणे आम्हाला जे काही आधार मिळाला घटनेच्या त्याप्रमाणे आम्ही अहवाल बनवलेला आहे। आरक्षणाअभावी मराठा समाजाचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान होत होतं, त्यासाठी या समाजाला आरक्षण मिळायलाच हवं अशी भूमिका शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी घेतली होती। सरकारनं आता याबाबत लवकरच घोषणा केली जाईल असं म्हटलंय, तरी मेटे मात्र सरकारच्या भूमिकेबाबत समाधानी नाहीत। आमची अपेक्षा होती गेल्या अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आज तरी सरकार निर्णय जाहीर करेल, परंतु तिथे सुद्धा आज सुद्धा चर्चेच्या अंती या सरकारनं मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसायचा कार्यक्रम केलेला आहे। भारतीय जनता पार्टीनं मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवलाय, पण हा पाठिंबा दर्शवला असतानाच हे आरक्षण कायद्याच्या कसोटीवरही टिकलं पाहिजे अशी सावध भूमिका भाजपनं घेतली। मराठा समाजाचा जो मागास आहे त्याला तो मिळावा हीच आमची इच्छा आहे, कारण आम्ही आमदार, खासदार, मंत्री, IAS यांच्या मुलांना देऊ नका असं म्हटलेलं आहे। पण हे सगळं करताना ते कायद्याच्या कसोटीवर टिकलं पाहिजे या पद्धतीने करण्याचा आम्ही आग्रह धरला आणि ते होताना दिसत नाही, हे दुर्दैव आहे। मराठा आरक्षणाची घोषणा लवकरच होते, पण आरक्षणासाठी असणाऱ्या सर्व बाबींची पूर्तता झाली असेल असं गृहीत धरता येऊ शकेल, पण ती झाली नसेल तर कोर्ट कचेरीच्या व्यापामध्ये हे धोरण अडकू नये इतकंच। भारत भिसेसह तुषार शेट्टे, TV9 मराठी। राज्यातील 32% मराठा समाजापैकी 22% समाज जो आहे तो आर्थिकदृष्ट्या मागास आहे आणि त्यामुळेच विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मराठा समाजाला 20% आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारनं जाहीर केलेला आहे। मात्र मराठा आरक्षण हे कायद्याच्या कसोटीवर उतरेल का? कारण मराठा आरक्षण 20% जर देण्यात आलं तर आपली जी आरक्षणाची टक्केवारी आहे ती 72% होणार आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार केवळ आपण 49%च आरक्षण देऊ शकतो। मग न्यायालयीन पातळीवर हे 72% आरक्षण कसं उतरणार याविषयी आपण चर्चा करणार आहोत। आपल्या बरोबर आहेत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये, नमस्कार। त्याचबरोबर ज्येष्ठ विचारवंत जवी पवार या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत। संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड आणि काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे सुद्धा या चर्चेमध्ये काही वेळातच सहभागी होतील। सुरुवातीलाच केशवजी, तुमच्याकडे आज मराठा आरक्षणासंदर्भामध्ये सरकारनं महत्त्वपूर्ण असा निर्णय जो आहे तो घ्यायचा ठरवलेला आहे। सरकार अनुकूल दिसतंय इतक्या 15 वर्षानंतर, मात्र आता विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकार किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला ही घाई झाली आहे का आरक्षण देण्याची? निखिलाजी, नक्कीच घाई झालेली आहे। एक लक्षात घेतलं पाहिजे, लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना सपाटून पराभव पत्करावा लागला, त्याच्यानंतरनं सरकार काही गोष्टी करू पाहत आहे घाईघाईमध्ये। प्रश्न असा आहे की चांगले निर्णय घ्यायला अडचण कुणाचीच असता कामा नये। मराठा आरक्षणाचा निर्णय जर त्यांनी खरोखर प्रामाणिक भावनेने जर घेतला असता, जी भाजपाची भूमिका आहे की मराठा समाजातला गरीब मराठा जो आहे त्याला आरक्षणाचा लाभ नक्की मिळाला पाहिजे, ही जी भाजपची भूमिका आहे, त्यामुळे जर सरकार जर प्रामाणिकपणे जर निर्णय आणू शकत असेल तर त्याला नक्कीच स्वागत केलं पाहिजे। पण या ठिकाणी मला लक्ष इच्छुक द्यायचं आहे की ज्या पद्धतीने ते आणलं जात आहे हे केवळ म्हणजे सरकारच्या नक्की शंका उपस्थित करावी अशी परिस्थिती या ठिकाणी आहे। कोणत्याही प्रकारचं प्रॉपर होमवर्क या ठिकाणी केलेलं नाही।
घाई गडबडीमध्ये एक अत्यंत तातडीने काहीतरी थातूर मातूर आणायचं आणि मराठा समाजाला खुश करून त्यांची मतं घेऊ पाहायचं, या भावनेतून हे मराठा आरक्षणाचं गाजर दाखवलं जात आहे का? गेल्या 15 वर्ष सातत्याने मराठा समाजावर आरक्षणासाठी आंदोलन करतोय, त्याच्यानंतर ते टाळलं गेलं आणि आज इलेक्शनच्या निवडणुकीच्या तोंडावरती अशा पद्धतीने आणलं जात आहे, त्याच्याबद्दल आक्षेप आहे. या खात्याचं ज्यांनी आरक्षण ज्याच्याबद्दल दिलं पाहिजे त्या समाज कल्याण खात्यात मोघे या शब्दात काही चकार शब्द बोलत नाहीत. ज्या आयोगाची शिफारस असली पाहिजे तो आयोगाची शिफारस अद्याप आलेली नाही, कधी येणार हे माहिती नाही. या सरकारचे अनेक निर्णय हे कोर्टात टिकलेले नाहीत. म्हणजे अगदी लेटेस्ट डान्सबारचं विधेयकाचं डान्सबार बंदी विधेयकाचं असेल ते कोर्टात टिकलं नाही. त्यामुळे घाई गडबडीने घिसडघाईने केवळ मतांचं डोळ्यासमोर ठेवून हे आणण्याचा प्रयत्न केला जातोय, हा आमचा सगळ्यात मोठा आक्षेप आहे. केशवजी, पुन्हा एकदा मी तुमच्याकडे येणार आहे. आपल्याबरोबर ज्येष्ठ विचारवंत जवी पवार सुद्धा आहेत. पवारजी, खरं तर समाजातले जे काही घटक आर्थिकदृष्ट्या किंवा सामाजिक दृष्ट्या जे मागास आहेत त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी आपण त्यांना आरक्षण देतो. मात्र मराठा समाजामध्ये सुद्धा तेच आहे की मी जसं म्हटलं की 22% समाज जो आहे तो आर्थिकदृष्ट्या मागास आहे आणि त्यामुळे हा निर्णय जो आहे तो स्तुत्य आहे, द्यायला हवं त्यांना आरक्षण, प्रत्येकाचं मत आहे. मात्र ओबीसी म्हणतायत की आमच्यामधलं आरक्षण नको, त्यामुळे एक वेगळं आरक्षण 20% आरक्षण त्यांना दिलं जातं. मात्र तांत्रिक दृष्ट्या जर पाहिलं तर न्यायालयीन पातळीवर हे कसं टिकणार? पहिली गोष्ट म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे आणि जी प्रेझेंट व्यवस्था आहे त्याप्रमाणे 49%च्या वरती आरक्षण जाऊ शकत नाही. परंतु याला काही अपवाद आहेत. विशेषतः साऊथमधले 2 राज्य असे आहेत की ज्या ठिकाणी 49ची हद्द त्याने पार केली आहे आणि तिथं 59पर्यंत गेले आहे. आता महाराष्ट्रापुरतं म्हणायचं तर महाराष्ट्रामध्ये जर 20% जर आरक्षण दिलं तर ही नक्कीच हे त्यांच्यापेक्षा देखील 1-2% हे जास्त होणार आहे. आणि हे जे आहे यासाठी पहिल्या प्रथम जर काय करायचं असेल तर ते लोकसभेमध्ये त्याच्यावर बिल पास केल्याशिवाय ते शक्य होणार नाही. जोपर्यंत बिल पास होत नाही आणि आरक्षणाची जी मर्यादा आहे ही मर्यादा जोपर्यंत वृद्ध केली जात नाही तोपर्यंत होणार नाही. दुसरा प्रश्न असा आहे की जे आरक्षण जर मराठांना आरक्षण द्यायचं, आता 22%, 32% हा जो सगळा घोळ आहे यांना आरक्षण द्यायचं म्हटलं तर हे आरक्षण कशात असलं पाहिजे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. आमचं असं म्हणणं आहे आरक्षणाला, मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यापैकी आम्ही होतो. त्याचं कारण असं होतं की मराठा आरक्षण हे कुणाच्याही ताटातला घास काढून कुणाला तरी भरवायचं याला आमचा विरोध होता. म्हणून ओबीसीचं आरक्षण काढा आणि मराठाला द्या असं या भारताच्या आम्ही विरुद्ध होतो. आता जर द्यायचं असेल 20% तर 20% हे आरक्षण सर्व स्तरावर दिलं गेलं पाहिजे. म्हणजे केवळ नोकरीमध्ये नव्हे, केवळ शिक्षणात नव्हे तर राजकारणात सुद्धा 20% आरक्षण मिळालं पाहिजे. आणि तशी ती अमेंडमेंट जे काही 21 तारखेला का 22 तारखेला जो काही निर्णय होईल त्यावेळेला निर्णय असा झाला पाहिजे की आरक्षण हे राजकारणात सुद्धा आरक्षण असलं पाहिजे, तेवढंच असलं पाहिजे, त्याच्यापेक्षा होता कामा नये. कारण आमचा आरोप असा होता की आतापर्यंत ज्यांच्याकडे 70-75% ज्याला आरक्षण होतं, ज्या मराठा समाजाला आरक्षण होतं, जे अनलिमिटेड ते पुढे लिहिलेलं नाही परंतु जे आरक्षण होतं 70-75%, कारण आपल्याला माहिती आहे जिल्हा परिषदेपासून ते अगदी बँकापासून ते मंत्र्यापर्यंत सगळ्यांना आरक्षण सगळीकडे मराठा मंडळीच होती. असं असताना देखील आता जर त्याला आरक्षण द्यायचं असेल तर तिथे सुद्धा त्याला 20% आरक्षण दिलं गेलं पाहिजे. आणि मग 20% मंत्रीसुद्धा 20% पाहिजेत, जिल्हा परिषदेचे सदस्य 20% पाहिजे, किंवा ज्या ज्या काही बँका असतील किंवा सेंट्रल बँका वगैरे असतील या सगळीकडे 20% दिलं पाहिजे. या 20%चा कुठेही हात करता कामा नये. 20% म्हणजे 20% आणि त्या सर्व क्षेत्रात 20% पाहिजे, राजकारणात सुद्धा 20% पाहिजे. हे मान्य असेल तर आमचं काही म्हणणं नाही. नक्कीच, म्हणजे राज्यातल्या राजकारणामध्ये मराठा समाजाची खरं तर खूप चांगली पकड आहे. मात्र शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये मात्र त्यांना या ठिकाणी आरक्षण हवंय. आपल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरेंद्र पाटील हे सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. पाटील साहेब, आज घाईघाईनं हा निर्णय घेतला गेला असं म्हटलं जाते. गेली 15 वर्ष हे सगळं रखडत पडलं होतं आणि आता हा निर्णय घेतला गेला. मग 15 वर्ष नेमकी निर्णय घेण्यासाठी का लागली एवढी? नाही, घाईघाईमध्ये निर्णय घेतलेला नाहीये. राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, शिवाजीरावजी देशमुख सभापती आणि अध्यक्ष माननीय दिलीप वळसे पाटील यांनी 2 वर्षापूर्वी नागपूर अधिवेशनामध्ये आरक्षणाच्या संदर्भामध्ये एक समितीचं गठन केलं
त्या समितीचे प्रमुख होते सन्माननीय नारायण राणे साहेब. नारायण राणे साहेबांनी मार्च महिन्याच्या नंतर त्या ठिकाणी कामाला सुरुवात केली आणि महाराष्ट्रावर प्रत्येक जिल्ह्या तालुक्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी संबंध ही माहिती गोळा केली की जर मराठा समाज आज आरक्षण मागत असेल तर त्याचं कारण काय आहे, नक्कीच तो मागासलेला आहे का. आपण पाहत आहोत की राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाजाचे आमदार आणि मंत्री असल्यामुळे लोकांमध्ये असा एक गैरसमज आहे की या समाजाला आरक्षणाची का गरज आहे, फायदा, परंतु अशी परिस्थिती नाहीये. बराचसा इतका समाज मोठा आहे की ज्या मोठ्या समाजामध्ये आजही आरक्षणाची फार गरज आहे आणि म्हणून राणे साहेबांच्या कमिटीने हा एक चांगला अहवाल सरकारला दिलेला आहे आणि आज सरकार काही प्रमाणामध्ये ह्या चर्चेला व्यवस्थितपणे निर्णयाला आलेली आहे. मी सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या सर्व मराठा समाजातर्फे राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आदरणीय शरद पवार साहेबांच्या यांना त्यांचं अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी आज देण्याची तरी भूमिका घेतली जी 15 वर्षापूर्वी झालेली नाहीये. आणि म्हणून आता टीका टिप्पणी करण्यापेक्षा जो अहवाल सादर होणार आहे पुढच्या येणाऱ्या काही दिवसामध्ये तो जाहीर होणार आहे त्याचं आपण सर्वांनी स्वागत केलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. नक्कीच पुन्हा एकदा मी तुमच्याकडे येणार आहे, मात्र वेळ झाली आहे एका ब्रेकची. मराठा आरक्षणासंदर्भातल्या या चर्चेमध्ये काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे सुद्धा आपल्याबरोबर सहभागी होत आहेत. राजू वाघमारे, काँग्रेसनं सुरुवातीपासूनच मराठा आरक्षणासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती आणि त्यामुळे राष्ट्रवादीची आणि काँग्रेसची दोन्ही भूमिका वेगवेगळ्या होत्या आणि त्यामध्ये बराचसा वेळ गेला आणि त्यामुळे 15 वर्ष लागली का हा निर्णय घेण्यासाठी? नाही, काँग्रेसची भूमिका अशी नव्हती की म्हणजे तुम्ही जे म्हणताय त्याप्रमाणे आमची भूमिका काही वेगळी नव्हती त्याबद्दल. पण ह्या मराठा आरक्षणाच्या भूमिकेबद्दल सुरुवातीला जो बापट कमिटीचा जो अहवाल होता त्याच्यानंतर मग मुख्यमंत्री साहेबांनी आदरणीय नारायणरावजी राणेंच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमली त्या समितीचा जो अहवाल, पण अहवाल आल्यानंतर एकंदर त्या अहवालामधली पूर्तता आणि राणे साहेबांनी केलेलं त्याचं म्हणजे त्याचं केलेला अभ्यास, पूर्ण त्याची संपूर्ण चौकशी आणि तो जो अहवाल त्यांनी बनवला त्याच्यानंतर काँग्रेस पक्षाने ही भूमिका घेतलेली आहे आणि त्याप्रमाणे राणे साहेबांनी असं सांगितलेलं आहे की 21 जून नंतर जी विधानसभेची जी आचारसंहिता संपेल त्यानंतर आम्ही हा निर्णय जाहीर करू म्हणून. बरोबर. राष्ट्रवादीचे नरेंद्र पाटील सुद्धा आपल्याबरोबर आहेत. नरेंद्र पाटीलजी, राणे समिती 2 महिन्यात जो निर्णय घेऊ शकते त्यासाठी मग सरकारला एवढी वर्ष का लागली? म्हणजे 15 वर्षातच हा निर्णय घेता आला असता. आता विधानसभा निवडणुका आहेत आणि त्यामुळे तुम्ही हा निर्णय घेता, लोकसभेत फटका बसल्यामुळे, असंही म्हणतात विरोधक. नाही, असं चुकीचं आहे. विरोधकांचं जे काय म्हणणं आहे ते त्याबद्दल मी बोलणार नाही. परंतु 2 वर्षापूर्वी नागपूर अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणच्या समितीच्या संदर्भामध्ये बैठक सन्माननीय शिवाजीराव देशमुख साहेबांनी घेतली होती, दिलीप वळसे पाटलांनी घेतली होती. त्यावेळेला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोघे बैठकीला उपस्थित होते आणि त्यावेळेला ज्या गांभीर्याने महाराष्ट्रातले मराठा समाज आपला प्रश्न मांडत होते तो गांभीर्य लक्षात घेतल्यानंतर त्या समितीचं गठन करण्यात आलं. ही वस्तुस्थिती आहे. 2 वर्षापूर्वी काही निवडणुका नव्हत्या. निवडणुका आता तुमच्या 3-4 महिन्यापूर्वी खासदारकीच्या लागल्या. परंतु निकाल तो जो निर्णय झाला तो झाल्याच्या निर्णयानंतर राणेसाहेब स्वतः महाराष्ट्रातल्या विविध कानाकोपऱ्यामध्ये फिरले, सगळ्या जाती धर्माच्या लोकांचे विचार समजून घेतले. फक्त मराठा समाजाला भेटले असं नाहीये तर इतर समाजाच्या लोकांच्या भावना समजून घेतल्या आणि त्यांच्या लक्षात आलं की नाही, मराठा समाजाला तिथं त्यांना अधिकार मिळाला पाहिजे. ही वस्तुस्थिती आहे. ह्याच्यामध्ये राजकारण, इलेक्शन आणि ह्याच्यामध्ये काही संबंध नाही. संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. प्रवीणजी, आज सरकारनं हा शेवटी निर्णय घेतला, एवढी आंदोलनं तुम्ही यासाठी केलीत, एवढी आंदोलनं उभारली, त्यानंतर आता हा निर्णय घेतलाय, समाधानी आहात का? निश्चितच समाधानी आहे. कारण कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटलांपासून जवळपास 1981 पासून आम्ही ही जवळपास 32-33 वर्ष हा लढा देतोय. आपण मगाशी जो प्रश्न विचारला होता की एवढा वेळ का लागला, त्याचं कारण असं होतं की सुरुवातीची मागणी जी होती ती मागणी आर्थिक निकषावर होती
आणि आर्थिक निकषाचा जो विषय होता तो सुप्रीम कोर्टाचा निर्णय 92 साली आला किंवा आर्थिक निकषावर आरक्षण देता येणार नाही, त्याचं कारण असं आहे की घटनेत तशी तरतूद नाहीये. आणि म्हणून तिथून पुढचा जो काळ आहे तो 1995ला बापट आयोग जो आपण आज चर्चा करतोय त्याच्या अगोदर 2-3 आयोग झालेले. त्याच्यामध्ये खत्री आयोग आहे, तो पहिला महाराष्ट्रातील मागासवर्गीयांसाठी बनवलेला तो आयोग आहे, ओबीसी आयोग. आणि त्या ओबीसी आयोगाच्या माध्यमातून पहिल्यांदा आम्ही मराठा आणि कुणबी एकच आहे आणि कुणबी समाजाचा समावेश हा ओबीसी मध्ये आहे. मात्र मराठा आणि कुणबी एक असताना मराठा ज्यांचे सर्टिफिकेट आहे जातीचे त्यांना आरक्षण मिळत नाही. आणि त्याच्या धर्तीवर पुढे जाऊन सुशील कुमार शिंदेंनी 1 जून 2004ला मराठा कुणबी मराठा एकच असल्याचा निर्णय दिला. परंतु आजही प्रांत अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तशा प्रकारची मान्यता मिळत नाही. एकतर कुणबी किंवा एकतर मराठा असंच धरलं जातं. आणि म्हणून आंदोलनाची दिशा बदलत गेली आणि पुढं युवराज छत्रपती संभाजी महाराज कोल्हापूर यांच्या नेतृत्वाखाली 4 एप्रिल 2013ला जो भव्य दिव्य मोर्चा मुंबईमध्ये निघाला त्याला नारायण राणे स्वतः समोर गेले होते. मंत्रिमंडळाचे 5-6 मंत्री होते, जवळपास 40-42 आमदार होते आणि त्यांनी त्यावेळेस आश्वासन दिलं. पुढे त्या समितीने महाराष्ट्रभर सर्व विभागामध्ये काम केलं, निवेदनं स्वीकारली आणि त्यातून शेवटी तामिळनाडूच्या धर्तीवर, तामिळनाडूमध्ये 69% आहे, त्याच्या धर्तीवर इंटरमिजिएट क्लास हा नवीन वर्ग निर्माण करून आपल्याला आरक्षण देता येतंय का. अर्थात कायद्याची बाजू ही सगळी तपासलेली जरी असली तरी पुढे काय होईल सांगता येत नाही. पण सरकारने हा जो निर्णय घेतलेला आहे त्याचं आम्ही निश्चितच स्वागत करतो. केशवजी, थोडंसं तुमच्याकडे, आता जसं प्रवीणजींनी म्हटलं की न्यायालयीन पातळीवर हे विधेयक, हे जे आरक्षण आहे ते कसं जाईल किंवा याचा किती विचार होईल हे पुढच्या काळात कळेल. मात्र आता सरकारने निर्णय घेतलाय असं त्यांचं म्हणणं आहे. अर्थात विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारनं हा निर्णय घेतलाय हे उघड आहे, काय सांगाल? प्रश्न आमचा तोच आहे. म्हणजे भाजपने यावेळी स्पष्ट भूमिका घेतली होती की मराठा आरक्षणाला भाजपाने समर्थन दिलं होतं, भाजपाने कुठेही त्यात विरोध केला नव्हता. आता मला एका प्रवक्त्याने सांगितलं की 2 वर्षापूर्वी एक कमिटी नेमली. मुळात ही मागणी 15 वर्ष जुनी आहे. त्याला 2 मधले 13 वर्ष का गायब झाले हे आतापर्यंत कळलं नाही. म्हणजे ते सुद्धा सातत्याने ज्यावेळी मराठा समाज रस्त्यावरती उतरून संघर्ष करत होता, त्यात प्रवीण गायकवाड आहेत, अनेक जण आहेत, गेले अनेक वर्ष हा समाज सातत्याने संघर्ष करतोय, आरक्षण मागतोय, तरी सुद्धा सरकारने दिलं नाही. आता सुद्धा जी आरक्षण राणे घोषित करतायत, सगळ्यात महत्वाचं अजून त्याला मागासवर्गीय आयोगाची शिफारस सुद्धा आलेली नाही, ती कधी येणार माहिती नाही. नंबर 2, ज्या तामिळनाडू राज्यामध्ये 50%पेक्षा अधिक आरक्षण टिकलं याच्यामध्ये, त्यावेळी त्या ठिकाणच्या समाजाचा 100% सर्वे झाला. राणे कमिटीने फक्त 10% सर्वे केलेला आहे. हे कसं टिकणार न्यायालयामध्ये? मुळामध्ये त्यासाठी जे प्रॉपर होमवर्क करावं लागतं, गांभीर्य. पुन्हा एकदा केशवजी तुमच्याकडे येतो. मात्र जवी पवार आपल्या बरोबर आहेत. पवार साहेब, आपण आता इतकी चर्चा ऐकली, तुमचा पहिल्यापासूनच मराठा आरक्षणासाठी विरोध होता, तुम्ही या ठिकाणी सांगितलंय. आता जेव्हा आरक्षण देण्याचा प्रयत्न केला जातोय, काय वाटतं की मतांचं राजकारण आहे यामागे? हे अगदी कोणीही मान्य करेल की आतापर्यंत हा प्रश्न प्रलंबित ठेवण्यात आला आणि आता अचानक ह्या प्रश्नाला महत्त्व देण्यात आलं आणि 2-3 दिवसात ते बिल 2-3 दिवसात तो निर्णय घेण्यात येईल इथपर्यंत सांगण्यात आलं. याच्या आधी अनेक अहवाल आलेले, अनेक लोकांनी आयोगाने अहवाल आले, परंतु ते अहवाल सगळे बाष्पात गुंडाळलेले होते, त्यांच्यावर कारवाई झाली नाही. आता का कारवाई होत आहे तर त्याचं कारण की महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचे पिछाडी झाले, एवढी पिछाडी झाले की त्यांना आता कोणाची तरी साथ घेतल्याशिवाय किंवा कोणाला तरी कुठल्याही प्रकारचं हे दाखवल्याशिवाय, आमिष दाखवल्याशिवाय आपल्याला काही तरुणोपाय होणार नाही असं वाटल्यामुळे कुठं मुसलमानांचं जवळ कर, कुठं मराठ्यांचे आरक्षण हे कर, कुठं दलितांना एका दुसरी जागा द्या किंवा एक मुसलमानाच्या एखाद्या मंत्र्याला मंत्री करा, अशा प्रकारचे लहानसहान जे आमिष दाखवले जात आहेत. या आमिषाचं एकमेव कारण आहे की उद्या होणारी जी निवडणूक आहे, महाराष्ट्रातली निवडणूक आहे, या महाराष्ट्रातल्या निवडणुकीत आपल्याला लोकांनी
या सगळ्या लोकांनी आपल्याला समर्थन द्यावं आणि आपलं राज्य अबाधित राहावं एवढा त्यांचा उद्देश आहे. आणि त्याचं कारण मराठ्यांच्याबद्दल त्याला आरक्षणबद्दल त्याला जर खरोखर आपुलकी असती तर इतके वर्ष हा प्रश्न प्रलंबित ठेवला नव्हता. आणि आतासुद्धा जे केलं गेलं आहे ते आता यांनी सांगितल्याप्रमाणे कुठल्याही प्रकारचं आयोगाला आयोगाची मान्यता नसताना केवळ लोकांना फसवण्यासाठी लोकांना भुरळ घालण्यासाठी हा प्रश्न सोडवण्याचा दाखवलाय. हा प्रश्न सहजासहजी सुटणार नाही. राजू वाघमारे, काय आहे की केशव उपाध्ये साहेब आणि पवार साहेबांनी जे आता सांगितलं, काय आहे की ज्यावेळी सरकार एखादी ठोस भूमिका घेते किंवा ज्यावेळी सरकार एखाद्या आंदोलनकर्त्याला पूर्णपणे माहिती घेऊन, राणे साहेबांनी पूर्ण गावोगाव फिरले, पूर्ण महाराष्ट्रात फिरले, प्रत्येक गावी म्हणजे बहुतेक गावं त्यांनी पालती घातली, प्रत्येक जाती जमातीच्या लोकांना भेटून त्यांनी हा अहवाल सादर केला. आज ज्यावेळी देण्याची वेळ आली, भाजप एका बाजूला म्हणतं की आम्ही समर्थन देतो. मग जर समर्थन तुम्ही देता तर मग खुल्या दिलाने ज्यावेळी समर्थन मिळतंय किंवा आरक्षण मिळतंय मग त्या समर्थनाचं स्वागत का नाही करत? म्हणजे एका बाजूला आपण म्हणायचं की आम्ही समर्थन देतो या आरक्षणासाठी आणि दुसऱ्या बाजूला मग तुम्ही म्हणायचं की तामिळनाडूच्या याच्यावर ते टिकेल की नाही किंवा आता निवडणुका आल्या म्हणून केलं. ज्यावेळी आता राष्ट्रवादीच्या आमदार साहेबांनी सांगितलं की 2 वर्षापूर्वी शिवाजीराव देशमुखांच्या अध्यक्षतेखाली जी मीटिंग झाली आणि त्याच्यानंतर हा पूर्ण गांभीर्याने ह्या विषयाकडे बघितलं गेलं आणि त्याच्या आधीची दिशा जी आपल्याला संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांनी सांगितली की आंदोलनाची दिशा कशी बदलत गेली आणि त्यामुळे हा जो कालावधी लागला, हा कालावधी ह्या गोष्टीमुळे लागला. पण सगळ्यात शेवटी आपल्याला हे बघायला पाहिजे की ज्यावेळी समितीने नारायण राणे साहेबांनी जो अहवाल दिला आणि त्याच्यामुळे आता जे आरक्षण आपल्याला या मराठ्यांना जे आपण आरक्षण देण्याची गोष्ट करतोय हे निवडणुकीचं गणित नाही आहे. कारण ज्यावेळी समिती गठीत करण्यात आली होती त्यावेळी काही निवडणुका नव्हत्या. विधानसभा निवडणुका तुम्ही डोळ्यासमोर ठेवलेल्या नाहीयेत. केशवजी, नरेंद्र पाटील मी येणार आहे तुमच्याकडे, मात्र केशवजी, या ठिकाणी गेली 15 वर्ष ज्या काही मराठा संघटना होत्या त्या आंदोलन करतायत, संभाजी ब्रिगेड असो किंवा इतर कुठल्याही मराठा संघटना, नेते तुमच्या बरोबर होतेच. जी जी बोला निखिलाजी. बोला केशवजी. निखिल, नाही असं आहे, फक्त प्रश्न एवढाच आहे की काँग्रेसच्या वरपासून खालपर्यंत म्हणजे वरती केंद्रीय नेतृत्वापासून खालपर्यंत हाच एक प्रॉब्लेम आहे की गांभीर्याचा पूर्ण अभाव. म्हणजे काहीतरी म्हणजे आम्ही त्यांनी चर्चा तर ऐकली नसावी किंवा चर्चेत त्यांचं लक्ष नसावं किंवा ते उशीर आले होते. असं आहे की पहिल्यांदा मी सगळ्यात पहिल्या ठिकाणी केलं होतं, तुम्ही त्याला साक्षी आहेत, रिवाइंड करून सांगा की जर मराठा आरक्षण सरकार देत असेल. तांत्रिक अडचण या ठिकाणी येते. केशवजींचं बोलणं आपल्याला या ठिकाणी ऐकायला येत नाहीये. देखील 15 वर्ष ज्यावेळी हे आंदोलन होत आहे तर आंदोलन ज्यावेळी झालं त्याच वेळी लगेच आरक्षण देण्यात यावं अशी परिस्थिती नसते आणि सरकार तशा परिस्थितीमध्ये नसतं. म्हणजे 15 वर्ष सरकार अभ्यास करत होतं या सगळ्या गोष्टीचा. सरकार अभ्यास करत नव्हतं कारण आंदोलनाची दिशा जसं संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांनी सांगितलं की कुठच्या पद्धतीने ते चाललेलं आणि आता ह्या 15 वर्षाच्या काळात निखिला निवडणुका झाल्या नाहीत का? निवडणुका त्यावेळी नव्हत्या का? मग सरकारला त्यावेळी निर्णय घेता आला नसता का? तर आंदोलन त्यावेळची परिस्थिती, त्याच्यानंतर बदलत गेलेली परिस्थिती आणि आताची परिस्थिती याच्यावर हा निर्णय घेण्यात आला. काही का असेल आता हा जो निर्णय घेतलाय तो न्यायालयीन पातळीवर टिकावा यासाठी सरकारनं काय तयारी केली आहे ही तुमच्याकडून जाणून घ्यायचंय. वेळ झाली एका ब्रेकची. ब्रेक नंतर मी नरेंद्र पाटील यांच्याकडे असते. नरेंद्र पाटील, तुम्हाला मगासपासून काही बोलायचं होतं, मात्र माझा प्रश्न आहे की आरक्षणासाठी मराठा समाजाचा मागास वर्गामध्ये समावेश करणं आवश्यक आहे आणि केंद्राचा मात्र त्याला नकार आहे. न्यायालयीन पातळीवर तुम्ही हे कसं लढणार? हा जो हे आरक्षण जे आहे ते कशा प्रकारे उभं राहील त्या ठिकाणी, यासाठी काय प्रयत्न केलेत तुम्ही यासाठी? सर्वप्रथम मी एक सांगू शकतो की दरवेळेला हे आमदारकीच्या निवडणुका लक्षात ठेवून हा निर्णय घेतला जातो तो चुकीचा आहे. हा माझा पहिला मुद्दा आहे.
दुसरा मुद्दा आहे की ज्या वेळेला राज्य सरकार एखाद्या समितीचं गठन करते आणि त्याचा अहवाल तयार करते, हे न्यायालयाच्या प्रत्येक कायदा कानून चौकटीमध्ये राहून ते करत असते. कारण राज्य सरकारला, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला, मराठा समाजाला कुठेही फसवायचं नाहीये, त्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे. आणि प्रत्येक गोष्ट ही तपासल्यानंतरच आज राज्य सरकारांची भूमिका या ठिकाणी झालेली आहे की या समाजाला न्याय मिळाला पाहिजे. म्हणजे कायद्याच्या चौकटीमध्ये कुठेही प्रशासकीयमध्ये अडचणी येता कामा नये, कुणावरती अन्याय होता कामा नाहीये. कुठल्याही ओबीसी, एसटी, एनटीला धक्का न देता हे आरक्षण सुखरूपपणे, व्यवस्थितपणे त्या ठिकाणी या समाजाला मिळावं, हेच उद्देश हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा या ठिकाणी आहे. नरेंद्र पाटील, मला थोडंसं तुम्हाला आठवण करून द्यायची की लोकसभा निवडणुकांमध्ये पराभूत झाल्यानंतर छगन भुजबळ यांनी म्हटलं होतं की मराठा समाज जो आहे तो राष्ट्रवादी आणि काँग्रेसपासून दुरावला आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला पराभवाला सामोरं जावं लागलं. काय सांगाल आता? खरं म्हणजे ही कालची जी लोकसभेची जी काही निवडणुका झालेल्या आहेत, ह्या केंद्रामध्ये असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावरती झाल्या होत्या. त्याच्यामुळे फक्त तो महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्यामुळे हा लाट झाली असं नाहीये. तुम्ही जर पाहिलं की कालच्या लोकसभेच्या निवडणुकाला कुठल्याही मराठा संघटनेचे प्रमुख नेते त्या ठिकाणी सरकारच्या विरोधामध्ये गेलेले नव्हते. उलट ते सरकारमध्ये भेटून त्यांच्या गोष्टी समजून घेतले होते. त्यांना अपेक्षा होती की सरकार न्याय देईल. एक विनायकराव मेटे सोडले तर मला आठवत नाही की कुठलाही मराठा समाज हा राज्य सरकारच्या सत्ताधारी पक्षाच्या विरोधात जाऊन कुठे प्रचाराला उतरलेला आहे हे मला दिसत नाहीये. भुजबळांनी जे काही सांगितलं असेल त्याबद्दल मला एवढा त्याचा अभ्यास नाहीये त्या विषयावरती, पण मी नक्कीच हे सांगेल की काही प्रमाणामध्ये काही कमी जास्त झालं जरी असलं तरी बहुतांश मराठा समाज आजही सरकारच्या बाजूने उभा आहे. प्रवीण गायकवाड, थोडंसं तुमच्याकडे, या ठिकाणी सरकारने हा निर्णय तर घेतलेला आहे, यासाठी तुम्ही स्वतः देखील आंदोलनं केलेली आहेत, इतर मराठा संघटना आहेत त्यांनी सुद्धा आंदोलनं केली. आता 15 वर्षांनी तुमचा आवाज या ठिकाणी ऐकला गेला. आता हे सांगा की याचं श्रेय कोणाचं, म्हणजे राज्य सरकारचं का या मराठा संघटनांचं? मुळात सगळ्या मराठा संघटनेबरोबर छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज युवराज संभाजीराजे, आमदार नरेंद्र पाटील, जे कैलासवासी आमदार नरेंद्र पाटील हे अण्णासाहेब पाटलांचे चिरंजीव आहेत, ज्यांनी खऱ्या अर्थाने आरक्षणाचं आंदोलन सुरू केलं होतं. आणि हे सगळं यांचं श्रेय आहे आणि एकूण मराठा समाजाच्या सगळ्या संघटना आणि तरुणांचं आहे. मूळतः मला मगासपासून हा प्रश्न विचारला जातो, हा विलंब झालाय. मुळात 1950ला ज्यावेळेस राज्य घटना आली त्यावेळेस 340व्या कलमामध्ये ओबीसी आयोग स्थापन करावा असं त्या लिहिलं होतं. त्यातला पहिला कालेलकर आयोग आला, तो नेहरूंनी बसण्यात गुंडाळला आणि त्यामुळं काय झालं की कालेलकर आयोगापासून ते मंडल आयोगापर्यंतचा मोठा प्रवास आहे तो 80 पर्यंत आहे. आणि 80 पासून प्रत्यक्ष ओबीसींना आरक्षण मिळण्यासाठी व्हीपी सिंग सरकार यावं लागलं. आणि व्हीपी सिंग सरकारांनी जनता दलाच्या राजकारणासाठी का होईना त्यांनी मंडल आयोग लागू केला, म्हणजे ओबीसींना न्याय दिला. परंतु 1992ला इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकार याचा निर्णय आल्यानंतर ओबीसींना निर्णय मिळाला. म्हणजे हा संपूर्ण ओबीसी आरक्षणाचा लढा 42 वर्षाचा आहे. 42 वर्ष लागले ओबीसींना न्याय मिळायला. त्यामुळे या देशातल्या लोकशाही प्रक्रियेमध्ये कुठल्याही विषयाचं राजकारण झालं आणि एखाद्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर निर्णय होत असेल तर आश्चर्य वाटायचं काही कारण नाहीये. ती लोकशाहीची प्रक्रिया ही पहिल्यांदा राज्यकर्त्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी समजून घेतलं पाहिजे. म्हणजे 15 वर्षामध्ये प्रक्रियेच्या बाबतीत जर म्हणत असाल तर लोकशाहीमध्ये बाय द पीपल, फॉर द पीपल, ऑफ द पीपल. जी बोला प्रवीण गायकवाड. त्यामुळं आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की लोकहितार्थ कायद्यात बदल करता येतो, घटनेत बदल करता येतो आणि लोकांना न्याय देता येतो, नवीन नियम करता येतात. त्यामुळं जरी काही अडचणी आल्या कायदेशीर तरी सरकारला ते अधिकार आहेत. हे शहाबानू प्रकरणी ज्यावेळेस राजीव गांधींनी सुप्रीम कोर्टाचा निर्णय फिरवला, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की सरकार हे लोकशाही मधलं सगळ्यात बलस्थान असतं.
या देशामध्ये काय झालंय की कुठलाही विषय आला की तो न्यायालयात जायचा, न्यायालयात जाऊन प्रलंबित ठेवायचं. पण मराठा आरक्षणाच्या बाबतीत आम्ही हे खपवून घेणार नाही. सरकारला आपला अधिकार वापरून आम्हाला न्याय द्यावा लागेल. तुमचा मुद्दा या ठिकाणी कळला केशवजी. 42 वर्ष लागली ओबीसी आरक्षणासाठी आणि 15 वर्ष हा खूपच कमी कालावधी आहे असं प्रवीण गायकवाडांना वाटतं. काय म्हणणं आहे तुमचं? नाही, माझं त्यातलं एवढंच म्हणणं आहे की आरक्षण लवकर आलं स्वागत आहे, त्याबद्दल आक्षेप असण्याचं कारण नाही. पण माझं म्हणणं इतकंच आहे की गेले 3 निवडणुका या सातत्याने या प्रश्नावरती लढल्या गेल्या. जे सरकार, जे काँग्रेस राष्ट्रवादी इरिगेशनची कंत्राटं देत असताना त्यावेळी वेळ लागत नाही, त्यावेळी कुणाला सरकार विचारावं असं वाटत नाही. उद्या त्या चित्र अहवाल येतोय त्यावेळी ते स्पष्ट होईल. जे सरकार टोल नाक्याची टोलच्या कंत्राट देताना मागे पुढे पाहत नाही, ते सरकार नेमकं मराठा आरक्षणाच्या वेळी मात्र का विचार करत बसतं, हा आमचा प्रश्न आहे. खरं म्हणजे पहिल्याच वेळी का नाही झालं? ज्यावेळी मराठा समाज रस्त्यावर उतरला होता, ज्यावेळी मराठा समाजातले अनेक नेते रस्त्यावर उतरून संघर्ष करत होते, त्यावेळी फक्त आश्वासन देऊ हे प्रत्येक काँग्रेस राष्ट्रवादीने सांगितलं ना. आणि आज सुद्धा आमचे प्रश्न तेच आहेत. म्हणजे आमचा विरोध नाही, आमचं उलट स्वागत आहे. त्यांनी स्वागत आम्ही करायला तयार आहोत. पण हे तुमची भूमिका प्रामाणिक आहे का काँग्रेस राष्ट्रवादीची? आज काँग्रेस राष्ट्रवादी मनापासून खरोखर द्यायला तयार आहे का? तसं प्रॉपर होमवर्क केलंय का केवळ आम्ही आरक्षण द्यायला तयार आहोत, मराठ्यांचा उद्धार आम्ही करू, अशा प्रकारच्या भावना हे करणारं भाषण करून तुम्ही ही निवडणूक जिंकू पाहता? त्यासाठी जे म्हणजे सर्वे तुम्ही केलाय का? 100% सर्वे लागतो. राणे कमिटीने 10% सर्वे केला. हे खरं का खोटं सांगा. त्याच्यामध्ये राज्य म्हणजे मागासवर्गीय आयोगाची शिफारस आली आहे का? ती अजून आलेली नाही. ती कधी येणार आहे त्याचं अजून माहिती नाहीये. इतके मूलभूत साधे प्रश्न आम्ही उपस्थित करतोय. सरकारच्या प्रामाणिकपणाबद्दल आम्हाला शंका आहे. त्यामुळे आमचा प्रश्न आहे आरक्षण झालं पाहिजे. आणि मला नक्की खात्री आहे की येणाऱ्या भाजप शिवसेना युतीच्या राज्यातच हे आरक्षण लागू होणार आहे. हे सरकार भाजप शिवसेना युती सरकारच हे आरक्षण आणेल हे तुम्हाला मी सांगतो. नक्कीच. प्रवीण गायकवाड बोला. नाही, मूळ विषय असा आहे की मगासपासून 10%च सर्वे नारायण राणेंनी केला असं सांगितलं जातं. मुळात एक गोष्ट माहिती असली पाहिजे की गेली 20 वर्षापासून शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईबची जशी जातीय जनगणना होती तशीच ओबीसी वर्गाची झाली पाहिजे असं आम्ही वरडून सांगतोय. कारण इथं जातीवर आधारित वर्ग तयार करून आरक्षण दिलं जातं आणि म्हणून सगळ्याच जातींची जनगणना करत असताना जातीय जनगणना करा. मग केंद्रात त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं, एनडीएचं, काही काळ युपीएचं सरकार होतं. केंद्रातल्या कुठल्याही सरकारने जनगणना जातीनीय केलेली नाही. आपल्याकडे जी आकडेवारी उपलब्ध आहे ती 1881, ती 1931 म्हणजे 5 वेळा जातीय जनगणना ब्रिटिश काळामध्ये झालेली आहे. आता काय झालंय, तामिळनाडूच्या धर्तीवर द्यायचं असेल तर सुप्रीम कोर्टाला सिद्ध करावं लागतं. पूर्ण जनगणना शक्य नाहीये म्हणून क्वांटिफाईड नमुना दाखल 10% आणि ती सुप्रीम कोर्टाने मान्य केलेली आहे. त्यामुळे हे दिशाभूल करू नये की नारायण राणेंनी केलेली 10%चा सर्वे चुकीचा आहे. तो आजची गरज आहे, सुप्रीम कोर्टात ते टिकणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष सक्षम होत आहेत असं आपण गृहीत धरूया. काल त्यांची सक्षमता त्यांच्याकडे नव्हती. आज निवडणुकीच्या तोंडावर का होईना ते सक्षम झालेले दिसत आहेत. आपण त्यांचं अभिनंदन करूया त्यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल. माझा प्रश्न आजच्या माझ्याबरोबर चर्चेत असलेल्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांना एकच प्रश्न मी सुरुवातीला विचारलेल्या प्रश्नाचं कोणी उत्तर देत नाही. तो प्रश्न असा आहे, हे जे आरक्षण 21 तारखेच्या नंतर अंमलात येणार आहे हे आरक्षण सर्व स्तरावर होणार आहे का? म्हणजे राजकीय आरक्षण पण असेल का, शैक्षणिक आरक्षण असेल का, नोकरीविषयक आरक्षण असेल का, की फक्त नुसतं नोकरी आणि शिक्षण? राजकारणात का नको? राजकारणात 75-80% आरक्षण तुम्ही घ्यायचं आणि इतर ठिकाणी 20-25%वर तुम्ही समाधान मानायचं. हा कुठला नाही? या प्रश्नाचं उत्तर माझ्या सगळ्या आजच्या सहकार्याने द्यावं असं मला वाटतं. प्रवीण गायकवाड, कदाचित याचं उत्तर तुम्ही देऊ शकाल. जी, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की मराठा समाज महाराष्ट्रात 31%. त्यामुळं प्रत्येक ग्रामपंचायत पासून विधानसभा लोकसभेपर्यंत तुम्हाला प्रतिनिधी जास्त प्रमाणामध्ये मराठा समाजात दिसतात. कारण इथं टक्केवारी मराठा समाजाची जास्त आहे. मराठा समाज राजकीय दृष्ट्या जागृत आहे
आणि म्हणून त्यांचे प्रतिनिधी जास्त येतात. परंतु शिक्षण आणि नोकरी अत्यंत मर्यादित आहे. मुबलक शिक्षण आणि मुबलक नोकऱ्या तयार झाल्या तर आरक्षण मागण्याची खरं तर गरज नाही. आपल्याकडं मर्यादित शिक्षणाच्या जागा आहेत. उच्च शिक्षण मिळत नाही, दर्जेदार शिक्षण मिळत नाही, शिक्षण महाग झालेलं आहे आणि अशा स्थितीमध्ये नोकऱ्या सुद्धा मिळत नाही शिक्षण नसल्यामुळं. आणि म्हणून आम्हाला सुरक्षित असा कुठला तरी वर्ग पाहिजे जो की इंटरमिजिएट क्लास ब्रिटिश काळामध्ये मराठा समाजासाठी होता. तो म्हणजे शेती करणारा समाज जो सामाजिक दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या गरीब आहे. ह्या नवीन वर्ग तयार करून हा आरक्षणाची तरतूद करता येते अशा प्रकारची माहिती आम्ही सुप्रीम कोर्टाच्या माझ्या न्यायमूर्तींकडे घेतलेली आहे आणि आम्ही तसा पूर्ण अभ्यास केलेला आहे. केशवजी, त्यामुळे नोकरी आणि शिक्षण एवढ्या पुरतच आमची मागणी मर्यादित आहे आता. जी नरेंद्र पाटील बोला. 4 एप्रिलला ज्या वेळेला आम्ही मोठ्या संख्येने छत्रपती संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली शशिकांत पवार, पुरुषोत्तम खडेकर आम्ही सगळ्यांनी ज्या वेळेला मोर्चा काढला होता त्यावेळेला आमची प्रामुख्याने एकच मागणी होती की शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये आम्हाला आरक्षण मिळावं. जसं प्रवीण गायकवाडांनी आता सांगितलं, राजकारणामध्ये सगळे अर्ध्यापेक्षा जास्त मंडळी राजकारणातली लोक आहेतच मराठी. आता त्यांना आणि कुठे आम्ही डोक्यावर उचलून यायचं, काय गरज आहे याची? बस झालं की आता ते जिथे तिथे आता गरिबांच्या मुलांचा कुठेतरी आम्ही विचार केला पाहिजे. आणि म्हणून सरकारने नोकरी आणि शिक्षणामध्ये, राजकारणामध्ये सोडून नोकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षण द्यायचा निर्णय घेतलेला आहे. ही महत्वाची बाब आहे. केशवजी, नोकरी आणि शिक्षणामध्ये मराठा समाजाला आरक्षण हवंय, शिक्षणामध्ये आपण समजू शकतो. मात्र राज ठाकरे यांनी असं म्हटलं होतं की राज्यात नोकऱ्याच उपलब्ध नाहीयेत तर तिथे आरक्षण देऊन करणार काय? अर्थात त्यांचा हा प्रश्न चुकीचा नव्हताच. अर्थात मराठा समाजानं त्याला विरोध केला, राज ठाकरे यांचा विरोध केला होता. मात्र सत्य लपून चालणार नाही आणि खरं तर मराठा समाज आरक्षण मागतो हेच सरकारचं अपयश आहे का? मराठा या राज्यातला सगळ्यात मोठा समाज हा मराठा समाज आहे. आणि या म्हणजे आपण एकीकडे असं म्हणतो की आमचं राज्य सगळ्यांचा विकास करतं, पण तरी सुद्धा या राज्यातला मराठा कालाच्या याच्यामध्ये मागे पडला. शिक्षणाच्या बाबतीमध्ये, गरिबीच्या बाबतीमध्ये त्यांची परिस्थिती सुधारली नाही. त्यामुळे शिक्षण असेल आणि आर्थिक शिक्षण असेल, त्यांना आरक्षण द्यायला, नोकऱ्यांमध्ये असेल आरक्षण त्यांना दिलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आता स्वाभाविकपणे राजकीय आरक्षण हे मराठा समाजासुद्धा मागणी नाहीये, कारण स्वाभाविक आहे सगळीकडे मोठ्या प्रमाणात ऑलरेडी मराठा समाज हा राजकीय दृष्ट्या जागरूक आहे. पण त्याला जो शैक्षणिक दृष्ट्या मागास पडलेला आहे, जो नोकऱ्यांच्या मध्ये मागास आहे, तिथे त्याला आरक्षण दिलं पाहिजे, ही आमची पण भूमिका आहे त्यामध्ये. पण हे माझा असा प्रश्न आहे तुम्हाला की हे जे मागासले पण त्यांच्या शिक्षणात आणि नोकऱ्यामध्ये जे आहे याला जबाबदार कोण आहे? मराठा समाज नाही का? राज्यकर्ता पक्ष होता इतक्या वर्ष, नाव कुठल्याही पक्षाचं असेल, तो काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल किंवा दुसरा कोणताही पक्ष असेल, जर राज्यकर्ता तो पक्ष होता तर ह्या मागासलेपणाला जबाबदार कोण आहे याचं उत्तर कोण देणार? जबाबदार नसतात. तिकडची जी आर्थिक परिस्थिती त्या माणसाची खराब असते, म्हणून तो त्या ठिकाणी आरक्षणाची त्याला न्याय मिळाला पाहिजे, हाच एक महत्वाचा मुद्दा आहे. आरक्षण हे मागासलेपणावर अवलंबून आहे. लोकांचा गैरसमज आणि चुकीच्या दिशेला ही चर्चा का चुकीच्या दिशेला जाते? मगाचपासून मी ऐकत होतो, मी जरा शांत बसलो. असं आहे की इतक्या वर्षानंतर जर आता मराठा समाजाला न्याय मिळत असेल, आपण अभिनंदन करतो ना. अडचण काय? मला पण आता ते अभिनंदन करतो. आपण मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं यामध्ये मात्र खरंच ही मानसिकता आहे का सरकारची मराठा समाजाला आरक्षण देण्याची? कारण जे काही आरक्षण, आपण आरक्षणाची टक्केवारी 72% होणार आहे, ती न्यायालयीन लढाईमध्ये कशी टिकणार हा प्रश्न मात्र या ठिकाणी अनुत्तरित आहे. कारण याचं उत्तर अजूनही कोणी दिलेलं नाहीये. याचं उत्तर घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. वेळ झाली एका ब्रेकची. ब्रेक नंतर आपण पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूयात. राजू वाघमारे, नारायण राणे समितीने आता हा निर्णय तर घेतलेला आहे, हा निर्णय सगळ्यांच्या समोर येणारच आहे. मात्र तरी सुद्धा कशा प्रकारे हे आरक्षण दिलं जाईल, न्यायालयीन पातळीवर कसं उतरेल हे आरक्षण, या संदर्भामध्ये नेमकं काय स्पष्ट कराल? नाही, निखिला कसं आहे की आरक्षणाची भूमिका नारायण राणे समितीने घेतली, त्या भूमिकेचं सगळ्यांनी स्वागत करायला पाहिजे. सगळेजण म्हणतायत, आता केशव उपाध्याय म्हणतायत, बीजेपी वाले म्हणतायत की आम्ही त्याचं स्वागत करतोय, सगळं करतोय, आणि परत बाजूला जायचं
आणि सरकारच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका उपस्थित करायची, हे कितपत योग्य आहे? सरकार या आपल्या भूमिकेशी प्रामाणिक असल्यामुळे सरकारने राणे समिती नेमली. राणे समितीने पूर्णपणे अभ्यास केला, पूर्ण अभ्यास करूनच हा अहवाल तयार केला आणि हा अहवाल घेऊन आता सरकार लोकांसमोर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी येत आहे. त्याच्या अगोदरच जर तुम्ही त्या सरकारच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका उपस्थित करत असाल, लोकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण करणार असाल, तर हे कितपत योग्य आहे? जर तुम्हाला स्वागत करायचंय, तुम्ही अशा पद्धतीने बोलायला पाहिजे की आम्ही या सरकारच्या भूमिकेचं स्वागत करतो आणि आपण सर्वांनी प्रयत्न करूया की हे जे आरक्षण आहे हे कोर्टाच्या माध्यमातून किंवा इतर कुठच्याही माध्यमात अडकता कामा नये आणि हे आरक्षण या समाजाला मिळायला पाहिजे. ही ज्यावेळी तुम्ही खरी भूमिका घ्याल, ती घेण्याची सोडून सरकारच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका तुमचा मुद्दा या ठिकाणी झाला. नरेंद्र पाटील, विनायक मेटे तुमच्याकडून महायुतीमध्ये गेले, मराठा आरक्षणाचाच मुद्दा होता, या सगळ्यावर नाराज होऊनच ते महायुतीमध्ये गेलेले होते. मग तेव्हा जर ती मानसिकता दाखवली असती तर मेटेही तुमच्यापासून दूर गेले नसते. मराठा समाज जो काही भाजपकडे वळला लोकसभा निवडणुकांमध्ये, तोही वळला नसता. विषय असा आहे की खासदारकीच्या ऐन आचारसंहितेच्या वेळेला मराठा आरक्षणाचा निर्णय घेता येत नव्हता, ही वस्तुस्थिती आहे. मेटेंच्या संदर्भामध्ये त्यांनी घेतलेला निर्णय हा त्यांचा व्यक्तिशः निर्णय आहे. आम्ही त्या विषयावरती फार नाराज होतो, परंतु मेटेंना घेतलेला निर्णय हा त्यांना लक लागो. परंतु सरकारची त्यावेळेला भूमिका फार स्पष्ट होती की मराठा समाजाला आरक्षण देणं गरजेचं आहे, परंतु ते आता देता येत नव्हतं, कारण त्यावेळेला खासदारकीच्या निवडणुका होत्या. खासदारकीच्या निवडणुका संपल्या, आचारसंहिता संपली की परत लगेच त्या समितीचा अभ्यासक्रम सुरू झाला आणि आता सरकार भूमिका घेते की 20 तारखेला जी विधान परिषदेची 2 शिक्षक मतदारसंघाचे जे आचारसंहिता लागलेली आहे 20 तारखेला संपणार आहे, संपल्यानंतर लगेचच त्या ठिकाणी ते जाहीर करणार आहेत. मग संशय व्यक्त करायची गरज काय त्यामध्ये? आणि दुसरा मुद्दा, बाजूच्या शेजारच्या राज्यामध्ये 52-50% पेक्षा जास्त आरक्षण त्या ठिकाणी त्या राज्याने सखोलपणे अभ्यास केल्यानंतर त्या समाजाला दिलेला आहे. बाजूचं राज्य घेत असेल तर मग महाराष्ट्राने घेतलं तर अडचण काय झाली त्याच्यामध्ये? आपल्या आजच्या या चर्चेमध्ये असणाऱ्या काही मंडळींना अजूनही इच्छा नाहीये का मराठा समाजाला न्याय मिळावा? माझी स्पष्ट आज माझं त्यांना विनंती आहे की तुम्ही असं काय विचार करता. दुसरा मुद्दा, बीजेपीचे विरोधी पक्ष नेते सन्माननीय विधाऊट तावडेंच्या भाषणामध्ये सातत्याने हा मुद्दा आलेला आहे की सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा. आता त्याच्या पलीकडे काय पाहिजे? सरकारने याला निर्णय घ्यायला लागलाय ना. आता एवढं सरकारची पॉझिटिव्ह भूमिका असताना आपण निगेटिव्ह काय विचार करतो आपण? जी प्रवीण गायकवाड बोला. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की महाराष्ट्रामध्ये 50% मर्यादा ऑलरेडी ओलांडलेली आहे. महाराष्ट्रात 52% आरक्षण आहे. त्याच्यामुळं सुप्रीम कोर्टाचं जे जजमेंट होतं 50%ची 2% वाढवलं काय आणि 20% वाढवलं काय त्याला फारसा फरक पडत नाही. कर्नाटकमध्ये वाढवलेले आहे 65%, तामिळनाडूमध्ये 69%, आंध्र प्रदेशमध्ये 60%. त्याच्यामुळं सुप्रीम कोर्टाने काय सांगितलंय ते महत्वाचं आहे. 50%च्या वर जर तुम्हाला आरक्षण द्यायचं असेल आणि तिथं जर ओबीसी वर्गाची जास्त जातींची संख्या असेल किंवा तसं सरकारला वाटत असेल की तिथं शोषित वर्ग जास्त आहे ज्यांना न्याय द्यायचा आहे, तर तशा प्रकारचा निर्णय घेण्याचा अधिकार सरकारला आहे. परंतु अट एवढीच आहे की त्याला मागासवर्गीय आयोगाचा होकारार्थी त्यांना निर्णय लागतो. जोपर्यंत मागासवर्गीय आयोगाचा निर्णय येत नाही तोपर्यंत सरकारला अडचणी आहेत, परंतु तो निर्णय येईल. दुसरी गोष्ट, 50%ची मर्यादा सुप्रीम कोर्टाने घातल्यानंतर केंद्र सरकारने खासदार नचिपन कमिटी नेमली होती. त्या खासदार नचिपन कमिटीने सुद्धा केंद्र सरकारला शिफारस केलेली आहे की 50%ची मर्यादा ही घटनाविरोधी आहे. सुप्रीम कोर्टाला तसा निर्णय घेण्याचा अधिकार नाही. त्यामुळे 50%च्या वर जायला कुठलीही हरकत नाहीये. आपण खूप माहिती घेत नाहीये आणि म्हणून या अडचणी होतात. त्यामुळे कायद्याच्या कसोटीवर हे टिकणार आहे आणि 9th शेड्यूल प्रमाणे राष्ट्रपतींचा अध्यादेशाचा आधार घेऊन जसं तामिळनाडूंनी केलंय, तामिळनाडूचा पूर्ण अभ्यास महाराष्ट्र सरकारच्या
न्याय विभागाने केलेलं आहे, समाज कल्याण विभागाने केलेलं आहे आणि म्हणून हे कायद्याच्या अडचणी येणार आहेत. हायकोर्टात जाणार, सुप्रीम कोर्टात जाणार, पण त्याला विलाज नाहीये. ही लोकशाहीची एक प्रक्रिया आहे, परंतु याच्यातून आपण निश्चित यशस्वी बाहेर पडू शकतो. सरकारने एक सकारात्मक पाऊल टाकलेलं आहे, याचं आम्ही जास्तीत जास्त चांगलं स्वागत करतोय. केशवजी, ज्या वेळेला केंद्र सरकारनं मागास ठरवण्यास मराठा समाजाला विरोध केला होता तेव्हा युपीएचं सरकार होतं. आता भाजपचं सरकार आहे, भाजप अनुकूल आहे या आरक्षणासाठी. मग केंद्रात असा काही निर्णय घेतला जाणार? नाही, प्रश्न असा आहे की पहिल्यांदा महाराष्ट्र सरकारने, म्हणजे मगापासून मी वारंवार सांगण्याचा प्रयत्न करतोय, प्रवीणजीने नेमका तोच मुद्दा, जो मुद्दा मी सगळ्यात सुरुवातीला उपस्थित केला होता, तोच मुद्दा आता प्रवीणजीने उपस्थित केला की राज्य मागासवर्गीय आयोगाची शिफारस आवश्यक आहे. ती शिफारस माझा प्रश्न साधा आहे, ती शिफारस कधी येणार आहे? म्हणजे फार तवातावाने आता बोलत होते. अहो, साधे साधे प्रश्न. मराठा आरक्षणाचं मनापासून स्वागत भारतीय जनता पार्टी करते, ते झालं पाहिजे, इथं आम्ही जाहीरपणे त्या ठिकाणी सांगतो. पण केवळ भूलथापा देऊन किंवा केवळ खोटी स्वप्न तुम्ही दाखवू नका, इतकंच आमचं म्हणणं आहे. तुम्ही लॉजिकली या, होमवर्क प्रॉपर करून या. अहो, जे आज नव्याने पुन्हा एकदा डान्स बारचं बिल पारित झालं, त्या बिल कसं काय झालं ह्याच्यापूर्वी कोर्टात टिकलं का ह्याच्यापूर्वी? त्याचं कारण होतं की प्रॉपर होमवर्क या सरकारने ते केलं नाही आणि हे अनेक वेळाच्या पूर्वी घडलंय. कारण त्यासाठी मुळात इच्छाशक्ती लागते, ती इच्छाशक्ती कुठे दिसत नाही. आणि मग आता केवळ आता आचारसंहिता लागेल, पुढच्या 2 महिन्यात निवडणूक आहेत, तेवढ्यासाठी घाई गडबडीने हे आणायचं विधेयक आणि मग त्यात सांगायचं त्याच्या स्टेप पूर्ण करायच्या नाहीत, त्याचे लॉजिक पूर्ण करायचे नाहीत आणि मग म्हणायचं की बघा आम्ही आणण्याचा प्रयत्न केला पण टिकलं नाही. अशा पद्धतीने करू नये. सरकारने प्रामाणिकपणे सर्व उपाययोजना करून, सगळ्या शिफारशी आणून, म्हणजे हे नक्की इतर राज्यांमध्ये, मी मगाशी प्रवीणजीने तेच, मी जे केलं तेच प्रवीणजीने खरं मगाशी सांगितलं, इतर राज्यात टिकलं कारण त्या राज्यांनी नीट त्याचा अभ्यास केला आणि ते आणलं. ते जे सिरियसनेस, ते गांभीर्य हे राज्य सरकारने दिसत नाही. ही आमची खंत आहे. आरक्षण आलं पाहिजे, त्याचं आम्ही मनापासून स्वागत करतो. प्रवीण गायकवाड, नाही, मूळ विषय कसा आहे की आता डान्स बारचा विषय त्यांनी सांगितला, हा आपल्याला उघड उघड माहितीये की सुप्रीम कोर्टात टिकला नाही. मला एवढीच विनंती करायची, लोकशाहीमध्ये विरोध झालाच पाहिजे, पण विधायक कामामध्ये सत्ताधारी आणि विरोधक एकत्र आले. डान्स बारचा विषय असेल, मराठा आरक्षणाचा विषय असेल, लिंगायत समाजाचा विषय असेल किंवा धनगर समाजाचा धनगड का धनगर हा विषय असेल, तर विरोधक आणि सत्ताधारी समाजाच्या हितासाठी काय एकत्र येत नाही? प्रत्येक वेळेस विरोध केलाच पाहिजे, भांडण केलंच पाहिजे, असं का करता? आणि जर यांना वाटत असेल की यांच्याकडे काय अधिक माहिती असेल, कायदेशीर माहिती असेल, तर तो सल्ला सरकारला हे का देत नाहीयेत? मला हेच कळत नाही की प्रत्येक वेळेस विरोध, तुमचा चांगला सद्दा द्या ना. प्रवीणजी बोला. केशवजी, प्रवीणजी आमचा विरोध नाही. निखिला जी बोला. केशवजी, नाही प्रवीणजी, तुम्ही आमचा विरोध नाही. खरं म्हणजे आम्ही हे सगळं करायचं काँग्रेस राष्ट्रवादीने 15 वर्ष आणले नाही, आम्ही तर सत्तेत पण नाही. जर दोषी असेल इतकं वर्ष मराठा आरक्षण आणलं नाही, वर्षापूर्वी अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर एका ठिकाणी सरकार पोहोचल्यानंतर 15 वर्ष या राज्यामध्ये तुम्ही संघर्ष केलाय, तुम्ही संघर्ष केलाय, तो संघर्ष प्रवीण गायकवाड आहे, सगळ्या महाराष्ट्राच्या या समाजाच्या कार्यकर्त्यांनी आम्ही स्वागत करतोय. नाही, तुम्ही स्वागत करताय, एका बाजूला स्वागत करताय, दुसऱ्या बाजूला विरोध करताय, परत प्रामाणिकपणाबद्दल शंका घेताय. अहो, तो अहवाल येऊ द्या, तुमची कारवाई होऊ द्या, त्याच्यानंतर बोला. संघर्ष कुणाविरुद्ध केला? गायकवाडजी तेच तुम्हाला सांगतायत की जर तुम्हाला ते मान्य आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये आनंद आहे, तर या ना पुढे. मी पण तेच म्हणणं सांगितलं की एखाद्या समाजाच्या भल्यासाठी
तुम्ही आनंदाने पुढे या. तुम्ही एका बाजूला सांगताय आम्ही स्वागत करतो, दुसऱ्या बाजूला दुसऱ्या गोष्टी करताय. कसं शक्य आहे? एका शब्दात 20 सांगायचं, तारखेनंतर सरकार मित्रांनो, त्या एका ठिकाणी शब्दात आपला अहवाल आज सांगायचं जाहीर करेल आणि सरकारचा सादर अभ्यास जर करेल कमी आणि पडत समाजाला न्याय पण असेल मिळणार तर आहे. विरोधकांनी त्यांची मदत करावी ना, मदत त्यांच्या करा. ज्ञानाचा उपयोग करून दिला पाहिजे. माझं श्रेय घेण्याच्या या भानगडीमध्ये बाबतीत का माझं पडायचं एकच मत त्याच्यामध्ये? आहे की निवडणुकीच्या आम्ही तयार आहेत ना, आम्ही नजर कुठे ठेवून विरोध केलेला हा केलाय? निर्णय अहो, आहे सरकारने आणि हा सरकारने निर्णयाचं करू जरी द्या आम्ही ना. स्वागत केलं तरी त्याच्या ज्या बाकीचे आहेत लोकांना फसवू नका, लोकांना उगाचच काहीतरी आमिषाला बळी पडू पवार देऊ साहेब, नका, एवढंच माझं म्हणणं आहे. कोणी फसलेलं नाहीये. फसवण्याचा हा प्रकार आहे. सरकारने पूर्ण अभ्यास करून हा निर्णय घेतलाय. तुम्ही सरकारला निर्णय घेऊन पुढे तर येऊ द्या. तुम्ही त्याच्या आधीच लोकांमध्ये संशय निर्माण करताय. ही भूमिका काय कामाची आहे? ज्या राणे कमिटीचा तुम्ही निर्णय तारखेला तो अहवाल सांगता, सादर ज्या होईल. राणे कमिटीचा सांगता ते राणे साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतेच की विसरता कशाला? हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतेच ना. त्यावेळेला हे कशाला विसरता तुम्ही? कुठल्या पक्षाचे मुख्यमंत्री होते? शिवसेना बीजेपीचं सरकार होतं त्यावेळेला ते मुख्यमंत्री होते. पण मुख्यमंत्र्यांना काय मग अधिकार नाही त्यावेळेला दिलाय? का नाही त्यांनी निर्णय मुख्यमंत्री- घेतला? मुख्यमंत्री त्यावेळेला त्यांनी का नाही निर्णय घेतला असं जर म्हटलं तर? का त्यावेळेला मराठा समाजाला आरक्षणाची गरज नव्हती का? होती त्यावेळेला गरज. मग का झालं काय नाही? काय राजकारण झालं आम्हाला त्यावेळेचं सगळं माहिती आहे, कल्पना आहे आम्हाला त्याची. म्हणजे पक्षीय पण आता राष्ट्रवादी म्हणजे इथं काँग्रेस पक्षाला सरकार महत्व घ्यायचंय आहे, ना. इथं आता पक्षाला राष्ट्रवादी महत्व आहे, काँग्रेस कुणाच्या घेतंय, आरक्षणाला महत्व त्याचं नाही. तुम्ही स्वागत हा करा ना. क्रेडिट घेण्याचा भाग आहे. स्वागत करा. हा आज- क्रेडिट घेण्याचा भाग आहे. थोडंसं थांबा. क्रेडिट घेत नाही क्रेडिट घेण्याचा भाग आहे. पक्षाचे अध्यक्ष आहेत. क्रेडिट घेत आणि नाही त्यांनी हो. अभ्यास केलेला आहे तो. नक्कीच. नरेंद्र पाटील, थोडंसं तुमच्याकडे ते मी या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी मराठा संघटनांनी सुद्धा बरीचशी आंदोलनं केली. यासाठी विरोधी पक्ष जे आहेत ते सुद्धा रस्त्यावर उतरलेले आपण पाहिले. मात्र आता हा जेव्हा निर्णय घेतला जातो तो निर्णय टिकावा आणि खरंच लवकरात लवकर हे आरक्षण मराठा समाजाला मिळावं यासाठी काय प्रयत्न करणार? कारण आत्ता कुठे हा निर्णय घेतला जातोय, न्यायालयीन पातळीपर्यंत हा जायचंय आणि त्यानंतर आरक्षण लागू होणार आहे. त्यामुळे आत्ताच आरक्षण मिळालं या आनंदामध्ये मराठा समाजाला राहता येणार नाहीये. नाही, वस्तुस्थिती आज फार स्पष्ट आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसची भूमिका आजच्या घडीला नारायण राणेच्या कमिटी साहेबांच्या नारायण राणेच्या अहवालाप्रमाणे फार स्पष्ट आहे की राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मनस्थितीमध्ये आहे. हा फक्त मनस्थितीमध्ये आहे म्हणून असं नाही, पण त्या समितीने अभ्यास केला, पूर्ण महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये गेल्या, प्रत्येक समाजाचे अहवाल घेतले, त्यांच्या विनंती घेतल्या. बापट आयोगाबद्दल मगाशी उल्लेख झाला, तर बापट आयोगाने फक्त ऑफिसमध्ये बसून काम केलेलं आहे, बरोबर. प्रत्यक्षामध्ये जिल्ह्यात आणि तालुक्यामध्ये जाऊन काम केलं नाही. नारायण राणे कमिटी साहेबांनी केलेलं आहे. आणि मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि पृथ्वीराज चव्हाण साहेबांची भूमिका आहे की आम्हाला आमच्या समाजाला न्याय द्यायचा आहे, परंतु कुठल्याही समाजाचं आरक्षण कमी न करता मराठा समाजाला तिथं आरक्षणामध्ये फायदे मिळाले पाहिजेत. ही सरकारची भूमिका आहे आणि मी सरकारचं स्वागत करतो. वर्षानुवर्ष लढलो, 1980 पासून, 15 वर्ष नाहीये, 1980 पासूनचा हा प्रश्न आहे आणि आज तो निकालीच लागतो. मला समाधान आहे, जरी उशीर झाला तरी मी या निर्णयाचं स्वागत करतो, कारण माझ्या वडिलांचं रक्त या आरक्षणासाठी सांडलेलं आहे. तरी मी स्वागत करतो. उशिरा जरी झाला तरी मला निर्णय पटलेला आहे आणि तो राज्य सरकार 20 तारखेच्या नंतर तो जाहीर करेल आणि त्यावेळेला महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज त्याचं स्वागत केल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच मराठा समाजाचं स्वागत करणार आहे. उशिरा का होईना सरकारला जाग आली आणि 20% आरक्षण जे आहे ते मराठा समाजाला मिळणार आहे. मात्र न्यायालयीन पातळीवर आता हे आरक्षणाचं भिजत घोंगडं जे आहे ते कसं टिकतं हे सुद्धा पाहावं लागणार आहे. त्यासाठी सरकारनं नक्कीच काहीतरी विचार केला असेल अशी अपेक्षा आपण या ठिकाणी ठेवूयात. तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद. खास बातमध्ये आपण इथे थांबूयात. नमस्कार.